तरी हे कशाला तुमच्या मनात प्रश्न पडला असेल, पण तुमच्या पदाला अर्थ नाही जर तुम्हाला प्रबोधन मिळालं नाही आणि मार्गदर्शक फार कमी मिळतात. मार्ग दिसेल परंतु मार्गदर्शक मिळणार नाही. आणि ज्याचा मार्गदर्शक आणि ज्याचा मित्र सत्संगी असतो तो आयुष्यात कधी अयशस्वी होत नाही. इतिहास आहे. आजच्या दर रविवारी आपण जनता दरबार होतो. नुकताच नीट आणि जेईचा निकाल लागला. अतिशय चांगलं दैदिप्यमान यश प्राप्त करून ज्यांनी समाजाच्या प्रवाहामध्ये येताना सामाजिक काम करावं अशा मुलांना प्रोत्साहन करण्यासाठी हा छोटेखानी कार्यक्रम सातत्याने मी आयोजित करतो. या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले माझे मार्गदर्शक सहकारी बाळासाहेब ताकट, माझे मार्गदर्शक मित्र दादासाहेबजी मुंडे, प्राध्यापक रमेश गटकर सर, सचिन बाळे, अमरसिंगजी मस्के, पत्रकार बालासाहेबजी तोंडे आणि देवदूत प्रतिष्ठानच्या वतीनं कार्यक्रमाची धुरा आपल्या खांद्यावर घेणारे बंधूजी खांडेकर, दत्ताजी महाजन, विलाजी पारेकर, सर्व योग्य सन्माननीय गुरे महाराज, हरिभक्तपरायण बालासाहेब महाराज, सर्व या ठिकाणी माझे मित्र शहाजीराजे सोळंके, बालासाहेबजी चव्हाण, उर्वरित सर्व माझे मित्र आणि सहकारी. म्हणजे दादासाहेब जे बोलले, मी कधीही कुठल्या कार्यक्रमामध्ये आता भारावून जाऊन काहीतरी करायचे दिवस माझे गेले, कारण आता मी मॅच्युअर्ड झालो. परंतु दादासाहेब तुम्ही म्हटल्याच्या नंतर जितकं प्रोत्साहन आणि जितकं प्रबोधन त्या मुलांचं झालं आहे त्यापेक्षाही मला वेगळं वाटलं की निश्चितच देवाने पेन दिला आहे, लिखाणाचं सामर्थ्य दिलं आहे, द्यायचं दातृत्व दिलं आहे. तर आपणही याच्यामध्ये आणखीन बरीचभर वाढ करावी. गेल्या कित्येक वर्षापासून आपण सत्कार करतोय. या निमित्ताने मी आज जाहीर करतो की यावर्षी या सत्कारितपैकी 2 मुलं गटकर सर, बाळासाहेब ताकट, दादासाहेबजी, अमरसिंग, सगळ्यांनी 4-5 जणांनी एकत्र यावं. ते प्राध्यापक आहेत, तुम्ही पण त्याच दर्जाचे आहात. बाळासाहेब सोशलमध्ये, अमरसिंग आहेत. तुम्ही सगळ्यांनी एकत्र म्हणून निकष ठरवावं. यातल्या 2 मुलांना आपण यावर्षीपासून चांगली शिष्यवृत्ती देवदूत प्रतिष्ठानच्या वतीनं देऊ. पुढच्या वर्षी मात्र याचं व्यापक स्वरूप करा. तुम्हाला जे वाटतील ते नियम करा, अर्ज मागवा. बाकी नियमावली तुमची. आम्ही त्याच्याकडे बंडू खांडेकरांना आम्ही बिलकुल लक्ष देणार नाही. तुमचे आलेले पात्र अर्ज पुढच्या वर्षी आपण 5 नीट आणि जेईच्या विद्यार्थ्यांना भरभरून शिष्यवृत्ती देऊ. फक्त एकच अट ठेवा, तिथं जातीला न्याय न देता कर्तृत्वाला न्याय द्या. फक्त एवढी अट, बाकी सगळ्या तुमच्या बीड जिल्ह्यातला आहे. बीडला बदनाम करण्यासाठी महाराष्ट्रामध्ये बीड म्हणले की लगेच लोक पॉज देतात. बोलत असताना अचानक मी इतका मोठा व्यक्ती वाटतो, त्यांना सगळं झालं. बराच वेळ चर्चा झाली, तुम्ही कुठले मध्यंतर आले नंतर म्हटलं बीड. मग तो पुन्हा पुढं बोलतच नाही. मग त्यांना मी सांगत असतो बीडच्या मातीला वेगळा सुगंध आहे. स्वर्गीय मुंडे साहेब होते, विनायकराव मेटे साहेब होते. अनेक माणसांनी बीडच्या मातीला एक महिला नेतृत्व, केशरकाकू क्षीरसागर होत्या. 30-35 वर्ष एखाद्या महिलांनी राज्य करणं सोपं नसतं. त्यामुळं ही मंडळी तर आहेच आहे. या व्यतिरिक्त रजाकाराच्या ॲक्शनमध्ये ज्या पद्धतीनं देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 1 वर्षाने आम्हाला दुसरीला स्वातंत्र्य मिळालं, मराठा आमचा मुक्त झाला. त्या पद्धतीनं या मारखोडाचं, बीड जिल्ह्याचं फार मोठं योगदान आहे. धारूर असू द्यात, अंबेजोगाई असू द्यात, हे सांस्कृतिक केंद्र आहे. माजलगावसारखा हे परिसर खूप समृद्ध आहे, संस्कृत आहे. अपवादात काही घटना काही शहरामध्ये घडतात, त्यामुळं जिल्हा बदनाम करण्याची गरज नाही. मला हीही खात्री आहे की बरीच लोक असं म्हणू शकतात की तुम्ही महाराष्ट्रात काम करत असताना आपल्या इथं कसं काय कॉन्सन्ट्रेट करताय आणि मग तुम्ही इथल्या मुलांना न्याय देत असताना बाकीच्या मुलांवरती अन्याय होतो काय. परंतु असं नसतं. जगामध्ये सुनामी वादळ ज्यावेळेस येतं त्यावेळेस लाटा उसळतात. लाटा उसळल्याच्या नंतर समुद्राच्या त्या लाटाच्या बरोबर अनेक